नमस्कार मित्रांनो, मी आहे MIDC फायनान्सवाला एक फायनान्स एक्सपर्ट. या चॅनलवरती मी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट, सेव्हिंग, बजेटिंग, लोन आणि बरेच काही शिकवणार आहे. तुम्ही विचार करत असाल की फायनान्स इतकं कठीण का? नाही, मी ते सोपं करणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फायनान्सच्या बेसिकबद्दल सांगणार आहे. चला सुरू करूया. तर फायनान्स म्हणजे काय पहिले ते बघू. मित्रांनो, फायनान्स म्हणजे पैशांचे व्यवस्थापन. तुम्ही कमावता, खर्च करता, सेव्हिंग करता आणि इन्व्हेस्ट करता, हे सगळं फायनान्स आहे. भारतात आजकाल फायनान्स खूप महत्त्वाचे झाले आहे. इन्फ्लेशन वाढत आहे, त्यामुळे पैसा फक्त बँकेत ठेवून चालत नाही. एक उदाहरण देतो. समजा तुम्ही 1,000 रुपये कमवता, त्यातून 500 खर्च, 300 सेव्हिंग आणि 200 इन्व्हेस्ट. हे कसं करायचं मी सांगतो. पहिलं बजेटिंग. तुमचं उत्पन्न आणि खर्चाची लिस्ट बनवा. ॲप्स आणि बुक्स आहेत जसे की मनी मॅनेजर किंवा एक्सेल, ते देखील यूज करू शकता तुम्ही. दुसरं सेव्हिंग. कमीत कमी 20% उत्पन्न सेव्हिंग करा. एमर्जन्सी फंड बनवा, 6 महिन्याचा खर्च इतका. तिसरं इन्व्हेस्टमेंट. स्टॉक, म्युच्युअल फंड, गोल्ड इत्यादी पण रिस्क समजून घ्या. तर मित्रांनो, आपण भाग 3 मध्ये 50-30-20 रूल्ससह बजेटिंग बघणार आहोत. बजेटिंग म्हणजे पैशांचा हिशोब. तुमचा पगार 15,000 आहे तर आपण 50-30-20 रूल वापरू. हे रूल म्हणजे 50% गरजांसाठी, घरभाडे, किराणा, बिल्स. 30% इच्छांसाठी जसे की मनोरंजन, हॉटेलमध्ये बाहेर जेवण ते. 20% सेव्हिंग आणि गुंतवणुकीसाठी. चला तर 15,000चं बजेट बनवूया. श्रेणी टक्केवारी रक्कम रुपये. गरजा 50% म्हणजे 7,500. इच्छा 30%. इच्छा 30% म्हणजे 4,500. सेव्हिंग 20% म्हणजे 3,000. गरजा 7,500. ह्यात घरभाडे, किराणा, वीज बिल, मोबाईल रिचार्ज इत्यादी येतात. उदाहरण, घरभाडे 3,500, किराणा 2,500, बिल्स बिल्समध्ये वीज, मोबाईल बिल इत्यादी 1,000. प्रवास खर्च 500 रुपये. अंदाज पकडतो मी. काहींचा जास्त पण असू शकतो, काहींचा कमी पण असू शकतो. एक अंदाज सांगतो माझा. इच्छामध्ये तुम्ही 4,500 धरा. यात सिनेमा, बाहेरचे जेवण, नवीन कपडे. पण यात कट करणं खूप सोपे, म्हणजे पैसे तुम्ही यात वाचवू पण शकता, आपला खर्च कमी करू. उदाहरणार्थ, जर तुम्ही बाहेर जेवण कमी केलं तर 500 ते 1,000 रुपये वाचवता येतील. सेव्हिंग 3,000 रुपये. यात एमर्जन्सी फंड आणि गुंतवणूक येईल. मी पुढे सांगतो कसं वाचवायचं ते. बजेट ट्रॅक करण्यासाठी तुम्ही मनी मॅनेजर किंवा गुगल शीट सारखे ॲप्स वापरून रोज खर्च लिहा, म्हणजे कुठे जास्त खर्च होतो ते देखील कळेल तुम्हाला. आपण भाग 4 बघणार आहोत. भाग 4 मध्ये आपण एमर्जन्सी फंड आणि सेव्हिंग इत्यादी बघू. मित्रांनो, एमर्जन्सी फंड हा तुमचा फायनान्सचा बेस आहे. समजा नोकरी गेली किंवा अचानक हॉस्पिटलचं बिल आलं तर हा फंड तुम्हाला आधार आहे. 15,000 पगारात तुम्ही दरमहा 2 ते 3,000 वाचवू शकता. एमर्जन्सी फंड किती हवं? 3 ते 6 महिन्याचा खर्च. तुमचा महिन्याचा खर्च 12,000 असेल तर फंड 36,000 किंवा 72,000 हवं. सुरुवातीला 10,000चं टार्गेट ठेवा. कसं वाचवायचं ते देखील सांगतो. बँकेत सेव्हिंग अकाउंट उघडा. 4 ते 6% व्याज मिळेल. दरमहा 2,000 ठेवा. 5 वर्षात 1,20,000 वाचतील. व्याजासह लिक्विड ठेवा, म्हणजे गरज पडली तर लगेच काढता येते. ठीक आहे. तर आपण आता भाग 5 बघणार आहोत. कमी बजेटमध्ये गुंतवणूक. तर 15,000 गुंतवणूक शक्य आहे का? होय, तर मी तुम्हाला सांगतो. तुम्ही 500,000 पासून सुरू करू शकता. काही ऑप्शन सांगतो. म्युच्युअल फंड्स, SIP. दरमहा 500ची SIP सुरू करा. इन्फिनिटी फंड्स 10 ते 12% रिटर्न देऊ शकता. लॉंग टर्म ॲप्स, ग्रो, झेरोडो, कॉइन हे दोन ॲप आहे त्यासाठी. रेकरिंग डिपॉझिट, RD. बँकेत 500,000ची RD करा. 6 ते 7% व्याज मिळेल. सुरक्षित आणि कमी रिस्क. गोल्ड, डिजिटल गोल्ड जसं पेटीएम गोल्डमध्ये 100 पासून गुंतवणूक करा. उदाहरण, 1,000ची SIP 10% रिटर्नवर 10 वर्षात 2 लाख होऊ शकते.
कंपाऊंडिंगमुळे रिस्क समजून घ्या. गुंतवणूक करण्यापूर्वी रिसर्च करा किंवा यूट्यूबला देखील लेक्चर करू शकता किंवा बघू शकता किंवा फायनान्शियल ॲडवायझरशी बोला. तर भाग 6 बघणार आहोत आपण, समारोप आणि कॉल टू ॲक्शन. मित्रांनो, आज आपण शिकलो की 15,000च्या पगारातही बजेटिंग, सेव्हिंग आणि गुंतवणूक शक्य आहे. 5-30-20 रूल वापरा. इमर्जन्सी फंड बनवा आणि छोट्या SIP पासून गुंतवणूक करा. तुम्ही आज एक पाऊल उचललं तर भविष्यात मोठा फायदा होईल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. MIDC फायनान्सवाला चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला पुढे काय शिकायचे आहे. स्टॉक्स, म्युच्युअल फंड्स की लोन. बेल आयकॉन दाबा म्हणजे नवीन व्हिडिओज नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.